साडीत साडी पैठणीन त्यावर 1000 जरीचे बुट्टे आणि फक्त 1400 मध्ये सुंदर असं कॉन्ट्रास्ट जे कदाचित आजच्या पैठणी साड्यांमध्ये तुम्ही प्रथमच बघाल आणि अशा सुरेख साड्यांचा व्लॉग घेऊन मी आलेली आहे। नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। तर मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पैठणीचा एक असा प्रकार दाखवणार आहे जो अत्यंत नाजूक बॉर्डरवर बेस आहे, ज्याच्यावर जवळजवळ 1000 नाजूक बुट्टे आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्या पदरावरती आणि याच्या जरीवरती, याच्या काठांवरती नाजूक असं नकाशी काम केलंय, ते देखील जरीचं। कॉन्ट्रास्ट इतके सुंदर की ते फक्त प्युअर पैठणीमध्ये बघायला मिळतात आणि आजच्या पैठणीमध्ये हे सुंदर असं छान कॉम्बिनेशन घेऊन मी आलेली आहे। हल्ली मला 2-3 मेसेज रिसीव्ह झाले की प्रियंका, ते आता गौरी गणपती येणार, पण त्याची तयारी आम्हाला आत्तापासून करावी लागणार आहे। त्यावेळी पैठणींमध्ये असं काही आहे का जे कमी किमतीमध्ये पण उत्तम आणि साजेल शोभेल असं होईल? तर नक्कीच आहे मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त 1400 मध्ये फ्री होम डिलिव्हरी। आजच्या ब्लॉग मध्ये जवळजवळ तुम्हाला मी 10 ते 15 सुरेख अशा पैठण्या दाखवणार आहेत, ज्या बघूनच तुम्ही त्यांच्या प्रेमात पडू शकतात। आणि आजची ज्वेलरी, आजचा साज हा अत्यंत छान मराठमोळा, म्हणजे कधीही पैठणी साडी ही जुनी होत नाही आणि याच्यावरची जी ज्वेलरी आहे ती देखील कधीही जुनी होत नाही। आजची ज्वेलरी याच्यामध्ये खरं तर मला मोठा असा ठसठशीत रुपया हार घालायचा होता, पण त्याचा जो फोटो आहे तो मी साईडला मेन्शन करेल। आज मी हा घातलेला आहे सेट आणि अत्यंत सुरेख असे छान इयरिंग्स, यांच्या सगळ्यांची जी प्राइस आहे ते आपण ब्लॉगच्या एंडला डिस्कस करूयात। तर जाऊयात आपण आजच्या सेकंड कलरकडे। पैठणींमधल्या 7 रंगांमध्ये नंबर 1 असणारा रंग तो म्हणजे जांभळा आणि याला कॉन्ट्रास्ट प्रथमच आलाय, तो म्हणजे छान असा लेमन येल्लो कलर। लेमन येल्लो कलर आहे, नाजूक अशी पोपटी रंगाची बॉर्डर आहे आणि सुरेख असा पदर आहे। तुम्ही त्या पदराचा फ्लो बघू शकतात, किती छान पदर आहे आणि प्राइस आहे फक्त 1400। या टाईपचा याचा पदर येणार आहे जो की पूर्ण भरीव आहे। साडीच्या पुढे ब्लाउज येणार आहे, जे की याचं ब्लाउज तुम्हाला मी नंतर व्हिडिओच्या एंडला दाखवेल की एक्झॅक्टली किती मोठं ब्लाउज आहे आणि सुरेख अशी साडी आहे। साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही। सगळ्यात मेन म्हणजे साडीचे जे काठ आहे ते अत्यंत नाजूक असे काठ आहेत आणि साडी दिसताना ही खूप छान सुरेख आणि फ्लोलेस दिसती आहे। ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे। लांबून दिसताना म्हणजे समोरच्याला असं वाटलं की तुम्ही जी साडी वेअर केली आहे तिच्यामध्ये काही प्रमाणात मलमलचा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लुक येतं, ते एक छान असं चमकणारं शाईनी असं लुक आहे, पण जेव्हा आपण तिला हातात घेऊ तेव्हा कळेल की उच्च प्रकारचं सिल्क आहे। उत्तम साडी आहे, फक्त एवढा जो पुढे नेसण्यात जातो हा प्लेन आहे। प्राइस आहे ते म्हणजे 1400। साडीच्या पुढे तुम्हाला या टाईपचं भरपूर मोठं असं छान बॉर्डरचं ब्लाउज येणार आहे। प्रत्येकाचं ब्लाउज हे कॉन्ट्रास्ट आहे। बेस्ट कलेक्शन, डार्केस्ट असा वाईन आणि चिंतामणी रंग, सुरेख साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे आणि छान अशी साडी आहे। तर मैत्रिणींनो, चिंतामणी आणि वाईन हे दोघंही डार्क फॅमिलीतले रंग, पण एकमेकांसोबत ते खूप भारी दिसताय आणि कॉम्बिनेशन बनवून ते इतके छान दिसताय। आतमध्ये संपूर्णपणे मीना जरीचं काम केलेलं आहे आणि साडी फुलते का? तर अजिबात फुलणार नाही। साडीचं जे लुक आहे ते अत्यंत सुरेख येईल, उठावदार येईल आणि उत्तम दिसणारी ही साडी तुम्हाला खरोखर शायनी, स्मूदी आणि बेस्ट लुक क्रिएट करून देईल। शेवटपर्यंत भरीव आहे। प्राइस आहे 1400। आजच्या पैठण्यांची एक खासियत म्हणजे यांच्यामध्ये प्रॉपर अशी कॉपर जरी केलेली आहे। कॉपर जरी ही नेहमी गोल्ड जरीपेक्षा उठावदार दिसते। डोहाळ जेवण आहे, त्यावेळी कशा साड्यांचं कलेक्शन आणि सिलेक्शन करावं, तर त्यासाठी अत्यंत उत्तम ही साडी, ती म्हणजे डार्क अशा बॉटल ग्रीन कलरची विथ मेहरून आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे आणि सुरेख अशी साडी आहे। छान असे साऊथ इंडियन दिसणारे याच्यामध्ये काठांचा उपयोग केलेला आहे। लुक अत्यंत छान आहे। कॉपर रंग आल्यामुळे साडी लांबूनच दिसताना ठसठशीत दिसते। शेवटपर्यंत भरीव। प्राइस 1400। छान असा मलमल सारखा दिसणारा तो म्हणजे ऑरेंज रंग आणि ऑरेंज रंगाला फिरोजी रंगाचं कॉम्बिनेशन आहे। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पैठणी बघताना हेच कळेल की काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन येतं। साड्या दिसताना अत्यंत सुरेख दिसत आहे, फ्लोलेस दिसत आहेत। छान अशी साडी, उत्तम असं ब्लाउज विथ छान अशी बॉर्डर, या टाईपचा पदर आहे जो की तुम्हाला प्रॉपर पैठणीमध्ये आढळतो। धूपछाव अशी साडी आहे आणि छान कॉपर जरी आल्यामुळे ती सुंदर दिसतीये, चमकतीये। लुक अत्यंत शेवटपर्यंत छान येतोय। प्राइस आहे 1400। तुमच्याकडे कितीही रंग असू दे, पण
पारंपरिक साड्यांमध्ये हा रंग तुमच्याकडे असायलाच हवा. हे असायलाच हवा असं याच्याकरता म्हणते कारण हा रंग प्रत्यक्षात एवढा सुरेख दिसतोय आणि या टाईपचा जो रंग आहे तो फक्त प्युअर मध्ये बघायला मिळतो, त्यामुळे दिसताना ही छटा जी आहे ते खूप सुरेख आहे. प्राइस फक्त 1400 आहे. म्हणजे आता गौरी गणपतींसाठी देखील आपलं असते की तयारी करून ठेवायची असते, त्यांचं शिवण कावण, त्यांचं लुगडं शिवणं, त्यांच्या मापाच्या साड्या त्यांना नेसवायच्या कशा, ब्लाऊजचं फिटिंग, हे भरपूर गोष्टी असतात. आणि जर तुम्हाला त्या हिशोबाने साड्या हव्या असतील तर आजचं हे जे कलेक्शन ते अत्यंत उत्तम, फ्लोलेस दिसणारं, सुरेख दिसणारं आणि लुक जे आहे ते अत्यंत हेवी असं छान साडी. बेस्ट कलेक्शन आहे, उत्तम अशी साडी आहे आणि दिसताना ती खरोखर चमकदार दिसतीये. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1400. मला विचाराल की प्रियांका आजच्या व्लॉगमधली तुझी आवडत्या रंगाची पैठणी कोणती, तर मी हा रंग चॉईस करेल कारण हा रंग इतका सुंदर दिसतोय. लांबून दिसताना तो मखमल सारखा येल्लो चमकेल, पण जवळ आल्यावर कळेल की अरे हे एक्झॅक्टली सिल्क आहे. आणि याचं जे कॉम्बिनेशन आहे, याच्यावरचं जे वर्क आहे ते मीना वर्क आहे आणि त्यातल्या त्यात कॉपर जरीवर हे वर्क केल्यामुळे साडी अत्यंत सुरेख दिसते. प्राइस आहे 1400. साडीच्या स्टार्टिंगला छान असं मोठं तुम्हाला जसं डिझायनर हवं तसं तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकतात कारण सिल्कचं ब्लाऊज आहे. ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाईपची आहे आणि अजिबात न अडकणारी. तुम्ही मागून देखील याच्या जरीचं काम जवळून बघू शकतात कारण असं तुम्हाला वाटू शकतं की प्रियांका जवळजवळ 1000 बुट्टे म्हणजे हे बांगड्यांमध्ये टुचेल, रुतेल, अडकेल, असं काहीही नाहीये. सुरेख साडी आहे, खरोखर कमी किमतीमध्ये अत्यंत उत्तम, बेस्ट आणि अफोर्डेबल कलेक्शन आहे. प्राइस आहे 1400. जांभळी पैठणी त्याला पेशवाईचं लुक. आता हे कसं काय, तर एकदाची बॉर्डर तुम्ही जवळून बघा. याच्यामध्ये जी बॉर्डर दिलेली आहे ती प्रॉपर पैठणीची बॉर्डर आहे आणि पेशवाई सारखी नाजूक बॉर्डर पूर्ण ऑल ओव्हर साडीवर आहे आणि पदर जो आहे तो देखील प्रॉपर असा टोक पैठणीचा पदर आहे. साडी दिसतानाही छान दिसतीये आणि प्राइस जी आहे ती याची होणार आहे फक्त 1400. काहीही फरक नाहीये. भरपूर असे सुंदर एकसारखे पॅटर्न आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. तुम्हाला जी डोळ्यांना छान दिसेल ती पैठणी तुम्ही चॉईस करावीत कारण सगळ्या एकसारख्याच आहेत, सगळ्यांमध्ये फॅब्रिक हे एकसारखं आहे. सुरेख पदर, छान असा पदर जो की अत्यंत सुरेख दिसेल, टिश्यूचा पदर आहे आणि छान अशी अत्यंत नाजूक बुट्टीची बॉर्डर आहे. साडी अजिबात फुगणार नाही. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1400. पैठणीत पैठणी, त्यावर टोक पदर आणि करवती असे काठ. एकदा आपणचं काठ आणि पैठणीचा जो पदर आहे तो जवळून बघूया. सुरेख पैकी असा टोक पदर आहे आणि उत्तम दिसणारी ही साडी खूप फ्लोलेस दिसते. आता एक्झॅक्टली करवती काठ कशाला म्हणतात, ते छोटेसे करवती सारखे काठ याला दिलेले असतात, याला करवती काठ म्हणतात. हे पैठणी काठ आहे आणि लुक जे आहे साडीचं ते अत्यंत छान येतंय. आता रंग कोणता, तर हा जो रंग आहे तो आहे परफेक्ट असा मखमल, छानपैकी राणी रंग. मखमल राणी रंगाला कॉन्ट्रास्ट जे आहे ते टोटली पारंपरिक आहे आणि यामुळे साडी जी आहे ती हवी हवीशी वाटणारी, कोणाला गिफ्ट करायचं आहे, कोणाची ओटी भरायची आहे त्यावेळी अत्यंत सुरेख दिसणारा हा साडीचा प्रकार तो म्हणजे पैठणी. जगातलं सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन ते म्हणजे डार्क बॉटल ग्रीन विथ डार्क राणी कलर. हे जे दोन्ही रंग आहेत ते एकमेकांसोबत इतके कॉम्प्लिमेंट करतात, इतके भारी भरतात आणि दिसताना ते खूप छान वाटतात. खरोखर छान असं राणी रंगाचं काठ आहे. तुम्ही याचे काठ बघू शकतात, किती छान असे कॉपर टच आहे. म्हणजे राणी रंगाची साडी, त्यावर राणी रंगाचं काठांवर कॉपर जरीचा जो वापर केलेला आहे ना, यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक जास्त छान दिसतंय. म्हणजे हा जो पार्ट आहे तो एवढा भारी दिसतोय की कोणीही म्हणणार नाही की तुम्ही फक्त 1400ची पैठणी घातली आहे. खरोखर ती इतकी सुंदर पैठणी आहे, ट्रस्ट मी. आणि छान अशी साडी आहे, युनिक असं कलेक्शन आहे आणि लुक जो आहे ते अत्यंत छान आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1400. पुन्हा वाईन कलर आलाय आणि चिंतामणी कलर आलाय, पण याच्यावर तुम्हाला सुरेख असा टिश्यूचा पैठणी पदर दिसेल आणि त्यावरती पेशवाई असं नाजूक बॉर्डरचं काम दिसेल. म्हणजे ही साडी जी आहे ती उत्तम आहे, लुक अत्यंत छान आहे आणि प्राइस जी आहे ती येणार आहे फक्त आणि फक्त 1400. सुरेख साडी, छान असा पदर. तुम्ही याचा पदर बघू शकता, किती गोड पदर आहे. म्हणजे इतकी भारी दिसते साडी, दिसताना इतकी छान, हाताळताना ती इतकी सॉफ्ट की हे जे पॅटर्न आहे ते पुन्हा मिळणे नाही कारण खरोखर बेस्ट असं कलेक्शन आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1400. चिंतामणी कलर, पारंपरिक रंग म्हणजे आला, म्हणजे चिंतामणी कलर हा आलाच पाहिजे आणि त्याला गुलबक्षी रंगाचं ब्लाऊज, हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप वेगळं आहे आणि गुलबक्षी रंगाचेच काठ आहेत. तुम्ही बघू शकता कसं चमकणारं छान असं कॉन्ट्रास्ट असणारं ब्लाऊज आहे. आजच्या सगळ्या पैठण्यांमध्ये एकच खासियत आहे की
प्रत्येक पैठणीला साजेल, शोभेल. 10 बायकांमध्ये काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन वेअर करून तुम्ही जाल असं हिचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि साडी जी ती सुरेख आहे. प्राइस जी ती अगदी अफोर्डेबल आहे, फक्त आणि फक्त 1400. पेशवाईमध्ये एकदा मी हे कॉम्बिनेशन घातलं होतं, छान असं मखमल ऑरेंज विथ मोरपंखी. एवढं ते व्हायरल झालं होतं आणि त्याच्यानंतर आता हे आलंय पॅटर्न, ते म्हणजे पैठणीमध्ये. पैठणी म्हणजे आपल्या मराठी लोकांची शान आहे. पैठणी पुढे सगळ्या साड्या फिक्या आणि हे खरोखर अगदी खरं. अत्यंत सुरेख ही साडी आणि उत्तम दिसणारं हे कॉम्बिनेशन जे बेस्ट. साडी ही छान अशी फ्लोलेस आहे, उत्तम आहे आणि प्राइस जी आहे ती फक्त 1400 आहे. नाजूक बुट्टा असल्यामुळे तुमचं वजन जाड, हेवी, बारीक असं काही वाटणार नाही. साडीचा फ्लो हा खूप छान आहे, सुरेख आहे. प्राइस आहे 1400. छान असा मजेंडा कलर आणि त्याला लेमन येल्लो कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे अत्यंत सुरेख, दोन्हीही फ्लोलेस दिसणारे कॉम्बिनेशन आहेत. आणि साडी जी ती खरोखर छान आहे. कॉपर जरी आणि करवती काठ आल्यामुळे लुक याचं जे आहे ते अत्यंत फ्लोलेस येतं आहे. या टाईपचा याचा ब्लाऊज आहे. सुरेख असे याचे काठ आहेत आणि ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकतात. म्हणजे जगात भारी या इतक्या कमी किमतीतल्या पैठणी साडी असं मी म्हणेन. ते खरोखर खरं आहे. कारण साडी ज्यावेळी तुमच्या हातात येईल ना मैत्रिणींनो, त्यावेळेस आपण बोलूयात व्हॉट्सअपवर, मेसेजवर की एक्झॅक्टली काय मी तुम्हाला इतक्या कमी किमतीमध्ये घरपोच पोहोचवते आहे. सुरेख असं कॉम्बिनेशन आहे आणि प्राइस अत्यंत कमी. हा जो रंग आहे तो फक्त प्युअर पैठणी, प्युअर कांजीवरम आणि प्युअर कांचीपुरममध्ये बघायला मिळतो. आणि आता पहिल्यांदाच हा कलर आला आहे तो म्हणजे सेमी पैठणीमध्ये. सुरेखपैकी छान असा लाईट सी ग्रीन कलर आहे, पेस्टल सी ग्रीन कलर आहे विथ रेड कलर, करवती काठ, कॉपर बॉर्डर आणि लुक हे अत्यंत छान. या टाईपची साडी आहे. सुंदर असा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची. याच्यावरती जे मीना वर्क केलं आहे ना बारीक बारीक, ते पिंक आणि पिंक कलरचं आहे आणि सुंदर अशी साडी आहे. प्राइस ही कमी असल्यामुळे लुक हे छान आहे, अफोर्डेबल आहे आणि साडी सुरेख आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आजच्या पैठणीला अधिकाधिक सुरेख करण्यासाठी यांच्या दागिन्यांचा खूप मोठा हातभार आहे. सगळ्यात पहिले येऊयात आपण कानातल्यांकडे. कानातले जे आहेत ते तुम्हाला प्रॉपर असे कर्णफुलं ज्याला आपण म्हणतो त्याची प्राइस तुम्हाला येणार आहे 500. त्यानंतर एक छान असं कोल्हापुरी गंठन मी इथं घातलेलं आहे ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे 500. आणि मोठं असं गहू मण्यांचं मी गंठन घातलेलं आहे जे की कोल्हापुरी साजलं अत्यंत साजेल शोभलं असं आहे. याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त 650. आणि याच्यावर एक हार मिसिंग आहे, तो म्हणजे छान असा नाण्याचा रुपया हार ज्याचा फोटो मी साईडला मेन्शन केलेला आहे. तर हा देखील असा मोठा एक इथं जर तुम्ही वेअर केला ना, किंवा याच्याऐवजी तुम्ही जर तो छोटा वेअर केला तर तेही छान आहे. छोट्या रुपया हारची प्राइस आहे 500, मोठ्या रुपया हारची प्राइस आहे 1000. असं सुरेख कॉम्बो आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. फक्त एवढीच ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करा, गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. मेन इंदोरला माझं शॉप आहे. साडी मागवायची कशी? व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे, प्लीज त्या नंबरवर मेसेज करा आणि तुमची जी साडी आहे तिचा स्क्रीनशॉट पाठवून बुक करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.